आईला कायला काय काय वावराचा हाल झाल्यात काय बायकोला कळत नाही. भांडणं झाली म्हणून निघून जायचं असतं कुठं. 15 दिवस झाले बोंबलत गेले निघून. फोनच लावतो एक थांब. आईला पासवर्ड मारण्याचे बायको गेली तर पासवर्ड काढायचं बी लक्षात नाही. काय आहे बायकोला एक थोडेफार भांडणं होत असतात नवरा बायकोची त्याच्यावरून घर सोडून जातात होय. हॅलो हॅलो कशाला फोन केलाय? अरे असं वस्कन कुत्र्यावानी नको धावत जाऊ. इतक्या दिवसांनी फोन आलाय नवऱ्याचा. थोडंफार नीट बोल. काय नीट बोलू तुम्हाला? अगं तसं नाही. एवढा फोन केलाय तुला काय चाललंय काय नाही. तुम्हाला काय करायचंय? मला काय करायचं म्हणजे माझीच बायको आहे ना तू. नाही शेजारची बायको आहे. हा अगं तसं नाही पण एवढं मी प्रेमाने विचारतोय तर नीट सांगावा. काय विचारताय हो तुम्ही? काय विचारतोय म्हणजे बरं आहे का तुझं? राग गेला का नाही तुझा? नाही जाणार. नाही जाणार म्हणजे अरे किती दिवस आता राग धरून बसायचं? आपलाच नवरा आहे ना. मला काय माहिती? मला काय माहिती म्हणजे आज काय बोलते रे तू? हा मला यायचं नाही तुमच्याकडं. सांगितलं ना तुम्हाला. सारखा सारखा फोन करत जाऊ नका मला. यायचं नाही म्हणजे आता मग सगळं असं सोडून द्यायचं का? हा द्या. अरे तसं नाही. नवरा बायकोचा संसार म्हणजे काय असतो? हा हा एकाने चुकलं तर दुसऱ्याने सांभाळून घ्यायचं असतं. कळलं का? लहान चाल मला मार मार चाल आणि मी तुमचं ऐकून घ्यायचं का नाही तिथंच राहायचं का नाही? हानतल हानतल एवढा दुष्ट एवढा नालायक माणूस आहे का मी? अरे मला फुलं घेऊन आलोय तुझ्यासाठी मी. हातात फुलं आहेत माझ्या. हा का आणली असतील शेजारचीसाठी. शेजारचं काय? अरे अख्ख्या गावात मला भावासारखं मानतात. काही कसं तू डोक्यात येतं? तरी टाकलेला काय म्हणणार? तुला आहे ना आता ले हानीन बरं का मी. मग तसं नाही तुम्हाला आहे ना हा असं चिडायला का लावती बरं? हा एवढा शांत स्वभावाचा नवरा आहे तुझा. आयुष्यात कधी त्याने हातच चाललाय का तुझ्यावर? हा तुम्हाला लाज वाटते का? रोज तर मारता की इतकं मला आणि हात उचलला का म्हणताय? नाही नाही रोज का मारत म्हणजे अगं मला असं वाटतं तुझा एवढी भांडणं होऊन सुद्धा आहे का? किती जरी भांडणं झाली ना आपली तरी बी तुझ्या जवळ यावा आणि तुझ्या आहे ना असं फुल घ्यावा आणि असं डोक्यात घालावा. माहिती व तुम्ही किती दिखावपणा करता. खोटं बोलू नका जरा. दिखावपणा नाही ग. दिखावपणा करतोय का मी? हा खरं प्रेम आहे ना माझं तुझ्यावर. त्याशिवाय लग्न केलंय का आपण? हा एवढं नातेवाईकांसमोर लग्न केलंय. अरे किती स्थळं आली ती माहिती आहे का मला? तेवढी सगळी सोडून तुझ्याशी लग्न केलंय मी. आता ती लोक दात नाही काढायची का आपल्यावर? म्हणतील बरं झालं. काय म्हणलं तुम्ही? ती लोक हसणार नाहीत का आता आपल्यावर? कोण? कोण कोण आता काय सांगितलं एवढा वेळ तुला? भजन करीत होतो का मी? मला काय माहिती? तुला काय माहिती म्हणजे अगं तुला काय कळतंय? हा नवरा बायको संसाराची 2 चाकं असतात. एक चाक जरी कुरकुर करत असलं ना दुसऱ्याने रस्ता सोडायचा नसतो. हा का? हा बरं काय मग राग गेला का तुझा? आता एवढं प्रेमाने बोललोय मी तुझ्याशी. थोडा विचार कर. सारखं सारखं प्रेमाने बोलू नका. मला तिकडे यायचं नाही बरं का? तुम्ही ते पोरगं तुमच्या माईचं पुन्हा भाऊजाईचं आणि भावाचं ऐकून बहिणीचं ऐकून माझ्याशी भांडणं करताय ना. मग तिथं तुम्ही एक झक मारायचं. मी तिकडे येणार नाही सांगितलंय तुम्हाला. काय आता डोकं फोडून घेऊ का मी? हा तू काय म्हणजे काय समजता काय रे तुम्ही नवऱ्याला? तू म्हणती बा आईचं ऐकतो, आई म्हणती तुझं ऐकतो. म्हणजे आम्हाला अंगची बुद्धी आहे का नाही? का तुमचं ऐकूनच आम्ही करतोय सगळं? ले मारण आहे बा नवऱ्याचं. आईने म्हणावा बायकोचा बैल आहे, बायकोनी म्हणावा आईचं पोरग आहे. काय माझी तर बुद्धीच चालायची बंद झाली. काय करू मी आता? हे डोकं आपटून घेऊ का? हा लागलं काय? लागलं काय? तुला काय करायचं इकडं? हा मला काय लागू दे? नाही मग तुम्हाला कळत ना लागल्यावर किती पंग त्रास होतोय. मला मारता ना तेव्हा तुम्हाला काय वाटत नाही. अगं तू थोडं समजून घे. हा इकडं शेजारी पाजारी लोक हसायला लागल्यात मला. म्हणतात ह्याला बिन बायकोचा बैल आहे हो, बायकोची गरज नाही ह्याला. तुला कळतं का नाही? काय ते बरोबरच म्हणतात. काय बरोबर म्हणतात? हा काय? हॅलो हॅलो अरे कुठे खड्ड्यात गाडली तू? जरा वर येऊन बोल ना. टेकाडाव आवाज येईना तुझा इकडं. मी ते काढा करतोय बरं का? हा मग टेकाडावरच आहे ना. मार तशीच खाली उडी. हा ना तुम्हाला तेवढंच पाहिजे.
अगं तेवढंच नाही म्हणजे ती एकाडा खालीच तुझं सासर आहे उडी मारून ये सासरात 5 मिनिटाचा रोड आहे काय अडवाणी करते तू असं तुला कळतंय का नाही हा लग्न करा मोकळं ना म्हणून मरायची वाट बघा की लग्न नाही बाई कोणाला हाऊस आहे इकडे लग्न करायची एकच सांभाळता नाकी न आले घरी ये लवकर एखादं पोरबाळ झालं तर जमिनीला वारसदार होईल बापाची 10 एकर तशीच फुकून टाकू का मी नाही कटाळा आलाय कनी काय कटाळा आलाय काय बोलती तू तुला थोडीफार अक्कल आहे का नाही माझी अक्कल काय बघा पहिलं स्वतःची अक्कल बघा अगं ये ना बाई तू एक काम कर हे बघ काय असन ते भांडण मिटून टाक तुझ्या पाया पडतो मी पण भांडणाचं काम करू नका रे बाबा नो रानात काम करू मेलोय मी त्यात कुठं तुमची भांडणं तसंच मारा तसंच मारा म्हणजे तुला नाही यायचं का यायचं नाही यायचं ना तुला नाही यायचं बस पुढच्याच आठवड्यात पत्रिका तुझ्या हातात देतो बघ लग्न करतो दुसरं आता नाही तुला सोडित मी खरं तुम्हाला तेवढंच पाहिजे कनी म्हणून मला इकडे पाकळले नाही जोडे काढून हा ना मला तेवढंच पाहिजे म्हणजे तू यायचं नाही दुसरं लग्न करायचं नाही मी काय तसाच बसू का मग नाही तू जे आहे ना तू लहात आहे ना तू येऊच नको रे तू बघ एक नाही 2 बायका आणणार मी एकावर एक फ्री आणणार बघ आता नाही तू पळ इकडे तू नाही तुझं तोंड हाणलं ना सटा तुला बघतो मी थांब तू जायला